वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी धनंजय तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला ऑफिस टूर करवणार आहे. तर आता मी सध्या माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये. मॉर्निंगचे 8:30 झालेले आहेत आणि मी ऑफिसला चाललो आहे. तर चला तुम्ही ऑफिसला निघूया. तर मी आता मानकोट स्टेशनला पोचलेलो आहे. इथून मी सानपाड्याला जाणार आहे, कारण की माझं ऑफिस सानपाड्याला आहे ना, त्यासाठी. तर आपण गाडी कितीची लागली आहे ते बघूया. 8:32ची ट्रेन लागलेली आहे. थोडा वेट करूया. ट्रेन आली आहे. ट्रेनमध्ये बसून मी सानपाड्याला उतराय. पनवेलची ट्रेन आहे. तर मी आता वाशी ब्रिजला पोचलो आहे. ते जे समोर तुम्हाला दिसतं आहे तिथे नवीन ब्रिजचं काम चालू आहे. अजून वर्किंगमध्ये आहे. आय थिंक 2-3 इयर्समध्ये होईल कंप्लीट. हे जे दिसतं आहे ना, कॉलम वगैरे टाकलेलं ते. जे ट्रॅफिक जमा होते ना ते सर्व कमी होऊन जाईल. वाशी टू मुंबईला जे येणारे जाणारे आहेत त्यांच्यासाठी. तर मी ऑफिसला पोचलो आहे. ऑफिसच्या सीडीपाशी आहे. आता मी जे आमचे रिसेप्शनवरती बसून त्यांच्याकडून चावी घेणार आणि मग ओपन करेल जिओ सेंटर. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे JC. आता ओपन वगैरे केलेली आहे JC. आता आपण आतमध्ये जाऊया. ह्या जिओ सेंटरमध्ये 200 एम्प्लॉय काम करतात. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आज रिपब्लिक डे आहे म्हणून सुट्टी दिलेली आहे सर्वांना. आणि जे ऑपरेशन बेस आहे ना तेच फक्त चालू आहे. तर स्टोअरमध्ये जाऊया, म्हणजे माझ्या मेन डिपार्टमेंटमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे बॉक्सेस वगैरे आहेत. स्टोअरचंच काम होतं इथे. इथून मटेरियल इन आणि आउट होतं फक्त. इथे आम्ही बसतो. मी माझं तुम्हाला ऑफिस दाखवलं. तर माझी पोस्ट काय ते पण सांगतो तुम्हाला. माझी पोस्ट आहे सप्लाय चेन असिस्टंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट असिस्टंट. तर माझं स्टोअरचं काम असतं. माझ्या इथून आहे ना डेली बेसिसवरती मटेरियल आउट होतं टेक्निशियनला. जसं की सेटअप बॉक्स झाले, ONT झाले, ब्रॉडबँडचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ONMचं पण काम असतं. मग ONMचे फायबर झाले, RRH झाले, UBR झाले, जे मोठे मोठे टावर असतात ना नेटवर्कचे, रिलायन्सचे, जिओचे, त्याचं मटेरियल माझ्या इथून डेली बेसिसवरती आउट होतं. तर त्याचं रिझर्वेशन लागतं, STO लागतो, MR लागतो. त्याच्या बेसिसवरती मटेरियल आउट होतं. जसं की जिओचे जिओ बुक झाले, सिम कार्ड, ब्लाइंड सिम कार्ड जे आपण स्टोअरमधून परचेस करतो, ते पण माझ्या इथून आउट होतात. ते फक्त रिटेल स्टोअरला जातं. मग रिटेल स्टोअरच्या थ्रू कस्टमरपर्यंत पोचतं. अशी एक पोस्ट आहे. म्हणजे आधी स्टोअरला येणार, मग आमच्या स्टोअरला येणार, मग रिटेलकडे जाणार आणि मग कस्टमरकडे. तर माझ्याकडे असे 1500 आर्टिकल. 1500 आर्टिकलमधले कधीही केव्हाही रिझर्वेशन लागतं, STO लागतो, MR लागतो. त्याच्या थ्रू मटेरियल आउट होतं. टेस्टिंग पर्पजसाठी पण मटेरियल येतं. आता जसं की जिओचा नवीन मोबाईल लॉन्च होणार आहे, बट अजून ते डिस्क्लोज नाही केले काय काय त्याच्यात फीचर्स वगैरे असणार आहे. अशा प्रकारे खूप असं मटेरियल माझ्याकडे येतं नवीन. तर मी थँक्यू बोलेल की रिलायन्स इंडस्ट्रीला की मला इथे अपॉर्च्युनिटी दिली. तर अशा थ्रू हा व्लॉग इथे संपतो. थँक्यू. आणि नेक्स्ट व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. असेच मी नवीन व्लॉग घेऊन येत राहील. चला तर भेटू. बाय.